जे काय बोलायचंय ना ते अदबीनं बोल. मालकिनी समोर उभायस. ते मालकीनबाई ते वार्ताच तशी आहे हो, म्हणून हसत आलो म्हणतो मी. तुम्हाला कळलं तर तुम्ही पण हसाल म्हणतो मी. काय झालंय काय एवढं? हा अयो ती शिवप्पाची कार्टी सखू, तिचं ठरलं की ओ लग्न म्हणतो मी. पण तिच्या सासरच्यांनी अंगभर सोन्याने मडवून पाठायला सांगितलं हो तिला. अयो त्या शिवप्पाकडे विष खाऊन मारायला पण नाही तो पैके म्हणतो मी. त्या वैद्यभुवांशी बोलताना ऐकलं हो मी. त्याला हे स्थळ हातातनं जाऊ द्यायचं नाही हो. आता गरज पडेल बघा त्याला कर्जाची म्हणतो मी. असंच असंच टाचे खाली घासून मारलं पाहिजे त्या शिवप्पा सखुवानं उमाला. फार मात चढलाय ना त्यांना. माझा संसार उद्ध्वस्त केला त्या माजोड्या सखून. आता मी तिला सुखानं जगू बी देणार नाही आणि मरू बी देणार नाही. अंगभर सोनं हवंय का? हे खूप सोनं मिळणार नाही त्या सखूला. आता मी बघतेच कसं तिचं लग्न होतंय आणि कशी ती सुखात राहते. म्हणजे त्यांचा तो प्रशस्त वाडा, ती श्रीमंती, ते वैभव सगळं डोळे दिपवणार आहे. आपली सखू वैभवात राहील हे नक्की. पण हो ना, सखूला अंगभर दागिने घालून तिची पाठवणी करायची म्हटलं तर दागिन्यांसाठी एवढे पैके आणायचे कुठून? बरं होते ते 4 दागिने आपण कर्ज फेडण्यासाठी विकले. आणि आता लग्नाची घाईच होताना वेळ कमी आहे आपल्या हातात. उमा, अंगभर दागिने म्हणजे 20-22 तोळे होईल का ग? अगदी सहज. बांगड्या, पाटल्या, लक्ष्मी हार, तन्मणी, वाकी आणि कुड्या एवढं तरी हवंच ना. कुठून आणणार एवढा पैका? कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. तांबडीचा मोठ अक्कल नाही तुम्हाला. घेता कशाला कर्ज मग डोक्यावर? आता हे तुझं कर्ज फेडायला इट्टल येणार आहे का? तर कर्ज फेडलं नाही तर घरावर जप्ती. शिवाप्पा, तू आमचा देणीकरी आहेस. गावात बाहेर जाणं सोड, तुला मरू सुधीक देणार नाही आम्ही. नाही अप्पा, नको ते कर्ज, नको तो घोर, नको तुमचा अपमान अप्पा. अप्पा नको, नको ग. अप्पा मी पाया पडते, तुम्ही कर्ज नका ना घेऊ, नका ना घेऊ अप्पा कर्ज. अरे दिगू दिगू, अरे तुझी काळजी वाटते म्हणून तुला सांगतोय रे. त्या मुलीकडून होकार येण्याआधी तू त्या मुलीला बघायला पाहिजेस. हे बघ, आई वडिलांनी सांगितलेल्या मुलीबरोबर डोळे झाकून लग्न करण्याचे दिवस गेले आता. अरे पुढची पिढी आहे तुमची. अरे तुम्ही तुमचं म्हणणं मांडायला हवं ना. अच्छा गजा काका, म्हणजे रमाई आणि बाबाजींपेक्षा मला जास्त कळतं असं म्हणणं आहे ना तुझं? हे तसं नाही आहे बाबा. नाही तसं नाही अजिबात. मग कसं? रमाई आणि बाबाजींनी जे ठरवलंय तेच होणार बस. ठीक आहे, तुझं तसं म्हणणं असेल तर ठीक आहे. तुझं काय म्हणणं असेल ते असू दे. हे पण मी काय म्हणतो, अरे मला 2 रुपये देतोस का रे? कशासाठी?
जुगारासाठी? नाही हे बाबा, जुगार बिगार नाही सोडला आम्ही, केव्हा सोडलं, तुझी शपथ. पण काय करणार रे, काही घरचा संपतच नाहीत ना, पण तुझ्या समोर हात पसरावे लागतायत. अरे लाज वाटते रे, पण तू आमच्या मुलासारखा आहेस ना, म्हणून तुझ्याकडे मागतो रे पैका. देतोस का रे 2 रुपये? देणार रे बापा, दे 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 दे. गजा काका, महिनाभरात 4 रुपये दिलेत मी तुला. हो हो. आजकाल हिशेबाकडे रमाईची करडी नजर असते, जरा ध्यानात ठेव. हा हा हो. अरे दिगू, तू सापाला दूध पाजतोयस. अगं मग काय करू, बघितलं ना कसं तोंड वेंगाडून लाचारासारखे पैके मागत होता. मलाच लाज वाटते, पण काका आहे ना आपला, वयाकडे पाहतोच ना आपण. हेच चुकतं तुझं. माणूस भावनेच्या आहारी गेला की तो खड्ड्यात पडलाच म्हणून समज. आणि काका तर पक्का जुगारी आणि व्यसनी आहे. पैके मिळेपर्यंत गोड, बाकी अस्तनीतला सापच आहे. अरे तुला माहित नाही, माझ्या सासरी माझ्या नकळत या काकाने बरेच पैके लाटलेत. काय? मग खूप बोलणी ऐकलीत मी त्याच्यावरून. लोचट आणि धोकादायक माणूस आहे, त्याला वेळीच ठेचायला हवं. कर्ज घेण्याच्या कल्पनेने माझ्याही छातीत धडकी भरते खरं तर. पण दुसरा पर्याय तरी काय? मग नाही म्हणूनच सांगायला हवं, आपल्या आवाक्याबाहेरचं आहे स्थळ. आपण किती जरी कष्ट केले ना तरी शक्य नाहीये. हो, आपण सखूसाठी आपल्या ऐपतीप्रमाणे स्थळ बघूया. ते शहाणपणाचं ठरेल. मी उद्याच जाऊन वहिनींना सांगून येते की ही सोयरी काही पेळणार नाही आम्हाला. अप्पा, हातपाय काय गाळतोस? बाकी सगळं जुळतंय ना, यातून मार्ग काढूया ना. आणि दुसरं स्थळ बघितलं तरी हा मुद्दा येणारच की. हे बघ, मुलीचं लग्न कुठेही केलंस तरी अंगावर 4 दागिने करावेच लागतील. बाकीचाही खर्च येणारच की, चुकणार नाही तो. घाई, पण मी सगळा विचार करूनच म्हणतोय, नाकापेक्षा मोती जड नको. म्हणजे तू कच खातोयस. तुला काय वाटतं, सखूचं लग्न नुसता नारळ आणि मुलगी दिली की होईल? जुळवा जुळव ही करावीच लागेल.